नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शेंगदाणा घालून तयार केलेली वांग्याची पातळ भाजी। चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे 4 वांगी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कापून घेतली आहेत। आता कढई छान गरम झाली आहे। आपण यामध्ये 1 ते 2 चम्मच तेल घालून घेणार आहोत। तेल छान गरम झाले की आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद घालून घ्यायची आहे। यात आपल्याला वांगे घालून घ्यायचे आहे। वांगे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे। यावर झाकण ठेवून आपण याला 5 ते 10 मिनिट शिजू देणार आहोत। आता आपले वांगे फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत। यामध्ये मी थोडे शेंगदाणे घेतले आहेत, 1 चम्मच धने घेतले आहे, 1 चम्मच जिरे घेतले आहे आणि 5 ते 6 लसूण कळ्या घेतल्या आहेत। आता आपण याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आता आपला शेंगदाण्याचा पेस्ट पण तयार झालेला आहे आणि आपले वांगे सुद्धा फ्राय झालेले आहेत। आता आपण या वांग्यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता आपण या तेलामध्ये थोडे तेल घालून घेणार आहोत। तेल छान गरम झाले की आपल्याला यामध्ये थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे। जिरे मोहरी छान फुलले की आपल्याला यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे। यानंतर कांदा छान हलवून घ्यायची आहे। आता कांदा छान शिजलेला आहे। आपण यामध्ये शेंगदाण्याचं वाटण घालून घेणार आहोत। याला आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे। याच्यातून कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल अशा प्रकारे आपल्याला याला शिजवून घ्यायचे आहे। आता आपला शेंगदाण्याचा पेस्ट इथे छान शिजलेला आहे। आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊ। घरगुती काळा मसाला 1 चम्मच, काश्मीरी लाल तिखट 1 चम्मच, धनिया पावडर आणि हळद छान हलवून घेऊ। याच्यात आपल्याला टमाटर घालून घ्यायचं आहे। आपण मीठ पहिल्यांदा पण घातले, आता थोडेच घालायचे आहे। थोडे मीठ घालून घेऊ। याला छान शिजवायचे आहे आपल्याला। आता आपलं सर्व साहित्य इथे छान शिजलेलं आहे। आता आपण यामध्ये वांगे घालून घेऊ। वांगे घालून छान परतून घेऊ। मसाला सगळीकडे लागला पाहिजे असं याला छान फिरवून घेऊ। यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ आपण। आणि छान हलवून घ्यायचे आहे। यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता किंवा असंही ठेवू शकता। अशा प्रकारे आपली मस्त वांग्याची भाजी इथे तयार झालेली आहे। आता वांगे पहिल्यांदा शिजले आहे, आता काही जास्त शिजवायची गरज नाही। आता आपली इथे वांग्याची पातळ भाजी तयार झालेली आहे। आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि थोडासा गरम मसाला। अशा प्रकारे आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।